मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार नाही अशी माहिती आता समोर येते। महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांकडूनच माहिती पुढे येते। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला जाणार नाही हे आता स्पष्ट होते। या संदर्भातली आणखी माहिती आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याला देत आहेत। रामराजे, बिलकुल, खरं तर वारंवार मागणी होत होती आणि संजय राऊत यांनी पण मागणी केली होती आणि उद्धव ठाकरे यांनी पण सांगितलं होतं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणं गरजेचं आहे। परंतु महाविकास आघाडीमध्ये यावर मतभिन्नता आहे हे स्पष्टपणे दिसून येते, कारण या वाक्याला कोणताही दुजोरा त्यात मिळालेला नाहीये आणि एका ज्येष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीमधल्या त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणताही चेहरा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदासाठी दिला जाणार नाही। निवडणुका झाल्यानंतरच मुख्यमंत्री पद कोणाला दिलं जाईल हे स्पष्ट होणार आहे। मात्र त्या अगोदर हा चेहरा दिला जाणार नाही आणि यापूर्वी सुद्धा जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्यात तेव्हा कोणत्याही पक्षानं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही, त्यामुळे यावेळेस सुद्धा केला जाणार नाही असं म्हटलं गेलंय। त्यामुळे एका बाजूने संजय राऊत आणि उद्धव ठाकरे म्हणजे की शिवसेना गटाकडून जी मागणी वारंवार होत होती मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावा, त्या मागणीला कुठेतरी छेद दिला गेला आहे। आता पाहावं लागेल नेमके की उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून काय महत्वाची प्रतिक्रिया येते का।